भेटणे नाही झालं बाहेर मध्ये आलं आपण सामान काढू आपलं अँड ठेवून बघून आणि वरीत चालू आपण आज चालतोय वरी छतावर बरं का लवकर जाऊ. माझे पाय जास्त दुखते आता का आणि आज थकलेलं पण वाटते मला. तर माहीतच आहे आपली कशी वाट लागली काय नाही काय होते का माहीत. म्हणून बघितले पुढलं बसूनच बोलू आपण बरं का. तर जास्तच आहे बसू कुठतरी कोपऱ्यात आपण इथंच बसू. मला थकले पण वाटते असं वाटतं की माझी झोप नाही झाली. बघा 9 वाजता झोपला आणि बरोबर 4:30ला उठला. झोप झालं तर बी काय माहित पायले दुखतात माझे म्हणजे माहिती आहे का कसं का दुखतात का माहित लय दुखतात पाय माझे. आहे आज एपिसोड 21वा एपिसोड आहे बघायला असता 22वा एपिसोड. कारण की आपण रविवारी संडेला अंडे खाल्लं नाही गेलं चेवच नाही आले पाय दुखत आहेत वाटतं मला. कारण की कॅप सोडलं ना असं होतंय. हाताचा पायच काय संबंध आहे चुकी आहे. तर नेक्स्ट टाइम आपण जाऊ बरं का रविवारी जाऊ आपण. आणि तर पहिलं आपण मला माहिती आपलं चॅलेंज काय नाही रोज सांगतो. तर मी सांगणं आपलं काम आहे. पूर्वी मी टाइम लावून घेतो पटापट नंतर आपला टाइम नाही भेटणार. आता झाले बघा टाइम की झाले एवढीच काही एवढं काही पण नाही बरं का. आपण टाइम लावून घेतोय. तर आपला एपिसोड 21वा परत सांगतोय. आपलं चॅलेंज आहे कॅलिस्थेनिकमध्ये हँडस्टँड. तर जरा बिघडले वाटते मला झोप येते म्हणजे डोळे झापतात बरं का. झाले माझी पूर्ण माझी बॉडी थकल्याने मला वाटते. तर आपण जिममध्ये मारणार आहे चेस्ट आणि कार्डियल ॲप्स आज तर लिहा केलंच पाहिजे आपल्याला. आता टाईम झाला 4:40 झाली की मी 5:15 तर कंप्लीट व्हायला पाहिजेत. आता आपण वॉर्मअप करून घेऊ. तर पहिले टाईम लावतोय वॉर्मअप करू मग निर्णय घेऊ कुठला. काय म्हणताय माझे हात लई दुखत येते बघा हे आणि उजवा हात तर लई दुखते माझा. हार्ड सर्कल आहे पहिलेच सर्कल आला आहे त्रास होते का माहिती 2 दिवसातच त्यात हाता. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस सोडू नका. मी गलती केली की 1 दिवस गॅप पडल्यामुळं तो दुखतात एकदम त्रास होतो मला. नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ. आता हाताला बांधून घेऊ आणि आपला वॉर्मअप कम्प्लीट आता हाताला बांधून घेऊ गपचिप. आणि आता आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज वॉल हँड स्टँड पुशअप. खूप पहिल्या सेटला याची कहाणी. तर पहिल्या सेटला आपण कमीत कमी 5 मारायचा तर प्रयत्न करू बघू का होते कहाणी. उजव्या हाताला जास्त दुखते बरं का. त्रास होईल उजव्या हाताला. असे करता नाही गेले मला त्रास होते. पण प्रॅक्टिस बंद करायला नाही पाहिजेत होतं ते बरं का. मारले मी फक्त. तर आता आपला पहिला सेट कंप्लीट झाला. त्रास होते जास्त. लवकर नीट कंप्लीट झाल्यावर आणि तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. कालच्यापेक्षा थोडं चांगलं तर आहे म्हणा.
बघा पहिल्या सेटला मारलं बरेच, तुम्ही बघितलंच असेल. दुसरी सेटला पण मारलं, चांगलंच मारलं. तिसऱ्या सेटला बघा 4 मारले, ते पण हाफ मारले. हे उजवा हात लय लांब गेलता, एक साईड माझं बॅलन्स झालं. असं मला वाटते की तिथं जागाच तशी आहे. मग मी खाली जातो वर येतच नाही, स्वतःचा अंग आवरत नाही. त्याच्यामुळे आपण लवकरात कसं डाईट फॉलो करू, लवकरात लवकर. आपल्याला कमीत कमी 65-70 वेट न्यायला पाहिजेत. आज 2-3 किलो वेट कमी झालं ना, मग आपल्याला बॅलन्स जमल तोलायला. जास्त खाली चाललो ना हाताला त्रास होते उजव्या, वर येताना तर पर वाटच लागते हाताची. मी कमीच केलं, जाऊ द्या. मला हाफ मारलं तिसऱ्या सेटमध्ये. मी पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. आता घेऊ आपण स्टँड करायचं बरं का. आपल्याला पहिल्या सेटमध्ये काय होती काय नाही, काल तर आलं, आज काय होते काय माहिती. पहिल्या सेटमध्ये कारण की माझं लक्ष राहत नाही, फोकस होऊन गेले. वरी घेत होता, भीती वाटलेली मला, एकदम भीती बसल्या माझ्या मनामध्ये. डोळे पण थोडे बंद होत्यात. वरी उचलं गेले की असं वाटतं की मला पडतं बिडता मला लागते. विचार चालत माझ्या मनामध्ये, ते पण लईच वाटलेले मला. आणि हातावर तर थांबायला तर नाही गेले. 1.5 मिनिट कंप्लीट झालं. दुसऱ्या सेटला तर बघू, काहीतरी करायला पाहिजे आपल्या भीतीसाठी. पण नाही आलं तेवढं, भीतीच वाटते. पहिल्या सेटला मी थांबलं बरं का, पहिल्या सेटला परतच थांबलं. कमीत कमी 10 का 15 सेकंद होल्ड केलं. ट्राय करतो, गोल फिरत्यात, डोळे झापत्यात, फोकस राहणार गेले, अक्षर राहणार गेल्यामुळे मला भीती वाटते. लटलट अंकर आले, काय तर करायला पाहिजे. अजून फोकस करतो मी जरा. तिसरा सेट बाकी आहे, बघू का होतं तिसऱ्या सेटला का नाही. तर पहिला आपण रेस्ट करू. थोडं येत आहे, थोडं फोकस करतोय म्हणून येते. की एक बार थांबलं ना ते येते, आणि कंटिन्यू केलं तर नाही होत. कारण की मला इथं कळालं की कंटिन्यू नाही होणार, कारण की आपले डोळे पहिल्यापासूनच खाली असतात. आणि डबल परत करायला गेलं तर डोळे गोल फिरणारच. तर गलती आपली आहे, एकच बार करायचं. झालं ठीक आहे, सेकंड रेस्ट करून अजून एक करायचं. तर आपल्याला गलती कळाली, नेक्स्ट टाइम सुधारायचा प्रयत्न करू. तरी आपली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली, स्टँड होल्ड. तर आता तिसरी एक्सरसाइज घेऊ. तर त्यापूर्वी आपण रेस्ट करू घेणार आहे. तिसरी एक्सरसाइज तुम्हाला माहितीच आहे, ॲडव्हान्स पाई पुशअप. तर पहिल्या सेटमध्ये जेवढे गेले तेवढे मारू आणि प्रॉपर मारायचा प्रयत्न करू. बरं का, पहिलं सेट झालं भेटतो म्हणाल तर नाही भेटला. सेट कंप्लीट झालं भेटतोय. मारला मी 4 का 5 मारले. दुसऱ्या सेटला कसं माहिती आहे, टाइम लागल 10-12 दिवस तर आरामशीर लागतील वाटते. आपल्याला टोटल त्याला महिना लागल.
एक चॅलेंज कंप्लीट करायला आपला महिना लागू दे, जेवढे दिवस लागले लागू दे. कसं माहिती आहे का, बिगनर आहे मी पण, बिगनर आहे मी पण, शिकतोय, नवीन आहे आणि मला तेवढं काही येत पण नाही अजून. तुमच्यासमोरच शिकतोय का आणि आपण चॅलेंज कंप्लीट करतो का नाही का माहीत. तरी बघू तिसऱ्या सेटला का होते का. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. स्पाइक पुशअपला आपल्याला काही त्रास नाही झाला, प्रॉपर मारलं आहे. फक्त आपल्याला दुसरी का तिसरी, हा फक्त पहिल्या एक्सरसाइजला त्रास झाला हँड पुशअपला बरं का. सेकंडला तर तेवढं काही त्रास नाही झाला, फक्त डोळे गोल फिरत होते. चौथी पण एक्सरसाइज आपल्याला असं जावं, काही त्रास होऊ नये, तर काळजीपूर्वक करू. मला वाटतं असं वाटतं की आपल्याला भरपूर टाईम लागेल शिकायला. आपण बिगिनर आहे, शिकायची कुणाला इंजुरी झाली नाही पाहिजेत बरं का. जे करायचं तेच सांगतो तुम्हाला. बघा हा 21वा एपिसोड, तर आपल्यात अजून काही फरक नाही पडला असं मला वाटतं स्वतःच्या मनाला. जे आहे ते सांगतो तुम्हाला. तरी चला चौथी एक्सरसाइज घेऊ. तर त्या एक्सरसाइजचं नाव आहे फ्रॉग स्टँड. तर चला पहिल्यासाठी घेऊ. मला 10 का 12 सेकंद थांबले आणि हात टाईट करून थांबले बरं का. हात थोडे 90% तर हात टाईट होते माझे, 10% नाही होते. तर बी आपल्याला 12 सेकंद थांबता आलं आहे. आणि बघू दुसऱ्या सेटला का होते का नाही, किती वेळ होल्ड करता आणि हात बेंड करताय, सरळ करताय. वेट आणि वॉच. थांबलो आहे 15 सेकंद. वरच्यावर मला असं वाटतं की फरक पडतोय. बरं मी थांबलो 12 सेकंद आणि हात 90% होते. ह्या बारी तर 100% आपले हात सरळ होते, म्हणून आपण थांबलं. कमी 15 सेकंद तर थांबलं. तरी बघू तिसऱ्या सेटला का होते का नाही. थांबलो आहे फक्त 16 सेकंद थांबले आणि जास्त थांबता नाही आलं, कारण की त्रास होतोय हाताला. त्रास होतोयच, आपला काम आहे तरीच त्रास होतो, जास्त होते, ह्याला पण होते. पण माझे दुखत आहेत. असं वाटतं की मला बॉडीला जास्त लोड पडला आहे म्हणून माझे हातपाय दुखतात. तर नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ की वर्कआउट नाही करायचं, लिमिटमध्ये करायचं. तर फुल वर्कआउट मारल्यामुळं आज थोडं दुखतात हात हे आणि पाय. तरी चला आपला आजचा हा 21वा एपिसोड कंप्लीट झाला आणि टाइम बघा अजून 20 मिनिट झाले आहेत. किती वेळ लागला? 20 मिनिट ते 20 मिनिट, टोटल 40 तर मिनिट लागले. 5 मिनिटपर्यंत पावणे 1 तास तुम्ही द्या ह्याला. कम्प्लिटली तुम्ही रेस्ट करा, कम्प्लिटली प्रॉपर मारा. प्रत्येक एक्सरसाइजचे 3 सेट मारा. आपले काही जास्त नाही, 4 एक्सरसाइज आहे. 3 का 3 7 12, फक्त 12 सेट मारायचं बरं का. तर काळजीपूर्वक करा, काळजी घ्या. काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. स्वतःची काळजी घ्या बरं का. तर माझा आजचा 21वा एपिसोड कंप्लीट झाला आणि घरी जाऊ आणि आपलं वे प्रोटीन आणि क्रिएटिन जातो खाली, वर्कआउट करतोय. आणि तरी बघा माझा दिवस कितवा आहे, 7वा दिवस आहे. रविवारी नाही घेतलं, आपण रविवारी काहीच नाही खाल्लं. आणि क्रिएटिनचा 7वा दिवस आहे आज. जाऊन घेऊ. तर चल लवकर खाली जातो, मारून घेतो, ॲप्स कार्डिओ मारतो.